ह्यांना बाबा कुठेही गॅस पुरवठ्यात काही अडचण येऊ नये मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये ते प्रायोरिटीज ठरवून दिलेले आहे. आता तुम्ही म्हणताय हे मला मान्य आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे अनेक अन्नछत्र आहेत, अनेक सेवाभावी संस्था आहेत की ज्यांना तुमचं देखील सहकार्य, समजा मुख्यमंत्री काय निर्णय घ्यायचे ते घेतील, परंतु स्थानिक पातळीवर यांना काय अडचण आली तर आपल्या देखील यांना एक माणुसकीच्या नात्याने हिंदू समाज कोल्हापूर यांच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर मोहिनी चव्हाण यांना आज येथे निवेदन देण्यात आले की शासनानं रुग्णालय आणि शाळा महाविद्यालय असतील किंवा केंद्रशासित प्रदेश केंद्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदान घेणाऱ्या मेस असतील यांना अखंडित गॅस पुरवठा करावा असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामध्येच कोल्हापूरमध्ये लाखो भाविक भक्त पर्यटक मोठ्या संख्येने येतात. आज हॉटेलिंग व्यवसाय कमर्शियल सिलेंडर अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे किंवा त्यांनी आपलं लिमिटेशन राखलेलं आहे. आणि महालक्ष्मी श्री अंबाबाई अन्नछत्र समिती असेल, महालक्ष्मी अन्नछत्र असेल, कोल्हापुरी थाळी, उत्तरेश्वर थाळी अशा विविध सेवाभावी संस्था या ठिकाणी मोफत अथवा माफक दरात की जनतेला अन्नदानाची या ठिकाणी सेवा पुरवत आहेत. तर यांचा देखील समावेश जसं रुग्णालय आणि या ठिकाणी शासनाने निर्देश केल्याप्रमाणे शाळा महाविद्यालय किंवा त्यांच्या मेस यांना जसं अखंडित गॅस पुरवठा करण्याचे निर्देश दिलेले आहेत, तशीच कोल्हापूरसाठी खास बाब म्हणून या ठिकाणी लाखो भाविकांची पर्यटकांची सोय होण्याच्या दृष्टीनं यामध्ये समावेश करून या सर्व संस्थांना अखंडित गॅस पुरवठा करावा अशी मागणी आम्ही पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे केली. त्यांनी शासन स्तरावर हे निवेदन पाठवून देतो आणि जर वाढीव पुरवठा करण्याचे निर्देश शासनाकडनं झाले आणि आम्हाला निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले तर स्थानिक पातळीवर आम्ही प्राधान्याने या सर्वांना अखंडित गॅस पुरवठा करावा असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं.